पडतं महाराज. बघा, जर आपण कीर्तनानंतर 60 ते 65 या वर्ष वयोगटातील माणसांना जर एकत्र बोलवलं ना आणि त्यांना विचारलं की आतापर्यंतच्या जीवनातील तुमचा अनुभव सांगा, तर बघा मंडळी, ती सर्व मंडळी एका वाक्यानं एका मुखानं आपला अनुभव सांगतील आणि त्यांच्या अनुभवाचं पहिलं वाक्य असं असेल की महाराज या संसारात काहीच खरं नाही. बायकोलाही ताण देतील बघा. आणि त्यांच्या अनुभवाचं दुसरं वाक्य असं असेल की महाराज या संसारात या जगात आपलं कोणीच नाही. म्हणजे एवढी 60 ते 65 वर्ष संसार करून त्यांच्या पदरात काय पडलं, तर दुःख पडलं. बघा, हाच प्रश्न तुम्ही संतांना विचारा की प्रेमाच्या मोबदल्यात त्यांना काय मिळतं, तर त्यांचं उत्तर असेल प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. बघा मंडळी, प्रेम दोन्ही क्षेत्रात आहे. प्रपंचातही प्रेम आहे आणि परमार्थातही प्रेम आहे. पण बघा, त्या प्रपंचातल्या प्रेमात आणि परमार्थातल्या प्रेमात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, प्रपंचातलं प्रेम म्हणजे एकेरी वाहतूक, वन वे, जे की फक्त पुढे सरकतं, ते माघारी येत नाही. बरं, सोपं करून सांगते की बापाचं मुलावर प्रेम आहे, पण मुलाचं बापावर नाही, तर त्याचं त्याच्या मुलावर प्रेम आहे. हे पुढं सरकणारं प्रेम हे प्रपंचात असतं महाराज. बघा, एक राजा होता, खूप म्हणजे खूप उदास झालेला होता. एका महात्माजीनं विचारलं, काय झालं राजे, का उदास आहात? त्या राजाने सांगितलं की महात्माजी, लग्नाला इतकी वर्ष झाली पण अजून काही संतती प्राप्त झाली नाही. मग महात्माजीने सांगितलं की राजे, उदास होऊ नका, मी तुम्हाला एक फळ देतो, ते फळ तुम्ही राणीला द्या, त्यांना खायला लावा, तुम्हाला संतती प्राप्त होईल. मग राजा घरी आला, ते फळ राणीला दिलं, तिला खा म्हणला आणि तिथून निघून गेला. मग ऐका, राणीनं 2 दिवसानं तेच फळ प्रधानाला दिलं. प्रधानानं 2 दिवसानं तेच फळ वेश्येला दिलं आणि वेश्येनं 2 दिवसानं तेच फळ त्या राजाला दिलं. आता राजानं फळाचं निरीक्षण केलं, अरे हे तर तेच फळ मागच्या रविवारी मीच दिलं होतं की. मग आता उलट तपासणी सुरू केली. बघा, त्या वेश्येला विचारलं, वेश्या, फळ आलं कुठून? वेश्येनं सांगितलं, मला प्रधानजीनं दिलं सरकार. प्रधानजी, फळ आलं कुठून? प्रधानजी घाबरले, मान खाली घालून सांगितलं की मला राणी साहेबांनी दिलं सरकार. मग राजा डोकं पकडून रडू लागला, महाराज, अरे माझं प्रेम राणीवर, त्या राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर, हे पुढं सरकणारं प्रेम हे प्रपंचात असतं महाराज. विठ्ठल संतांचा अनुभव असा आहे की प्रेमाच्या मोबदल्यात त्यांना सुख मिळतं आणि आपल्या अनुभवानुसार प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याला दुःख मिळतं. मग बघा, मग प्रश्न असा आहे की प्रेम नक्की सुख देतं का दुःख देतं? तर ऐका, प्रेमाचा विषय काय आहे याच्यावर सुख आणि दुःख अवलंबून आहे. बघा, सांसारिक माणसाच्याही अंतःकरणात प्रेम आहे, त्या साधूच्याही अंतःकरणात प्रेम आहे. एकाला त्यातून सुख मिळतं आणि एकाला त्यातून दुःख मिळतं. याचं कारण असं की त्याचे विषय भिन्न आहेत. बघा, आपल्या संसारात प्रेम करून आपल्याला दुःख मिळतं का? आपल्याकडे काम आहे, भ्रम आहे, लोभ आहे, अहंकार आहे, पण याचा विषय आहे म्हणून आपल्याला दुःख मिळतं महाराज. ऐका,
साधूकडेही काम आहे, भ्रम आहे, लोभ आहे, अहंकार आहे, पण याचा विषय नसून तर तो काय आहे? विषयात शांत झाला विषयात शांत झाला नारायण विषयात शांत झाला नारायण विषयात शांत झाला नारायण विषयात शांत झाला विषय येतो त्यांचा झाला नारायण. बघा, साधूच्याही अंतःकरणात प्रेम आहे, सांसारिक माणसाच्याही अंतःकरणात प्रेम आहे. त्याचा विषय ठरतो की कुठे सुख आणि कुठे दुःख. विठ्ठल साधूला घर असतं का नसतं? थांबू दे ना बाबा, कीर्तन थांबलेत ना. साधूला घर असतं का नसतं? असतं. सांसारिक माणसाला घर असतं का नसतं? तुम्ही आम्ही कोण सगळे सांसारिक माणसं. मग आपल्याला घर आहे का? आहे का? परस्पर राहता आहे ना? हा, मग आता तुम्ही साधूला विचारा की बाबा रे तुझं घर कुठं? तो काय म्हणेल? हे विश्वची माझे घर. आणि हाच प्रश्न तुम्ही सांसारिक माणसाला विचारा, तो म्हणेल मराठवाड्यात. मराठवाड्यात नेमकं कुठं? छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं कुठं? जय भवानी नगर मध्ये नेमकं कुठं? नंबर 11. म्हणजे आपण आपल्या घराची संकल्पना ही किती संकुचित करून सांगतो. आणि साधू म्हणतो हे विश्वची माझे घर, वैकुंठ भुवनी घर केले. आपण डबक्याला समुद्र म्हणतो. बघा, मुद्दा असा आहे की प्रेम दुःख देत नाही, कुटुंब दुःख देत नाही, त्याची संकल्पना दुःख देते. घर दुःख देत नाही, त्याची सुद्धा संकल्पना दुःख देते. मग अगदी तसंच की प्रेम दुःख देत नाही, त्याची संकल्पना काय आहे, संज्ञा काय आहे, याच्यावर सुख आणि दुःख अवलंबून आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल. बघा, आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे. आणि देवाच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भक्त आहे. मग आता मंडळी, आतापर्यंतच्या कीर्तनात आपण हेच ऐकलं की देवाचं भक्तावर प्रेम आहे. मग आता तुम्ही सगळे इथं बसलेले देवाचे कोण आहोत? भक्त आहे की नाही? हा, मग देवाचं आपल्यावर प्रेम आहे का? देवानं कधी विचारले का जेवण झालं का रे, बायको बरी आहे का भांडती? विचारलंय का? देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. मग देवाचं आपल्यावर प्रेम